आज आपण भारत आणि चीनमधल्या मेट्रो लाईन विषयी माहिती घेणार आहोत। भारतामध्ये 1984 मध्ये मेट्रोला सुरुवात झाली आणि आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत 1013 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं जाळं आपण पसरवलेलं आहे। याच्यामध्ये भारतात काश्मीरी गेट हे सर्वाधिक वर्दळीचं मेट्रो स्टेशन आहे आणि याचे एकूण क्षेत्रफळ 11,000 स्क्वेअर मीटर इतकं आहे आणि हे 3 मार्गासाठी इंटरचेंज म्हणून काम करतं। रेड लाईन, येलो लाईन आणि व्हायोलेट लाईन। सर्वात उंच जोडणी जिथे मेट्रोची झालेली आहे त्याला रेड लाईन म्हणतात, भूमिगत जोडणी जिथे झाली आहे त्याला येलो लाईन म्हणतात आणि भूमिगत समांतर जोडणी जिथे झाली आहे त्याला व्हायोलेट लाईन म्हणतात। या तुलनेत चीनमध्ये आतापर्यंत 11,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचं मेट्रोचं जाळं निर्माण झालेलं आहे। शांघाय, बीजिंग आणि शेन्झेन इथे सगळ्यात जास्त प्रमाणात मेट्रो लाईन तयार केल्या गेल्या आहेत आणि यातून प्रवास करणं म्हणजे अख्खा भारत फिरण्यापेक्षा सुद्धा जास्त प्रवास करण्यासारखं आहे। एकट्या शांघायमध्ये 800 किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो लाईनची निर्मिती झालेली आहे आणि ते सुमारे 7 ते 8 कोटी लोक दररोज मेट्रोतनं प्रवास करतात। मेट्रोचा ताशी सरासरी वेग हा 160 किलोमीटर आहे, म्हणजेच इथे सगळ्यात जास्त मेट्रो नेटवर्कचा वेग आहे। तसंच हे संपूर्ण नेटवर्क हे इलेक्ट्रिकवर आधारित आहे, म्हणजे ते पर्यावरण पूरक आहे आणि यातून प्रदूषण निर्माण होत नाही। तसंच इथे आपल्याला ड्रायव्हरलेस ऑटोनॉमस रेल्वे ही पाहायला मिळते जी AI आणि कॉम्प्युटरवर आधारित आहे। तसंच बीजिंग आणि शांघायमध्ये काही ठिकाणी फेशियल रेकग्निशन तिकीट सिस्टीम आहे, म्हणजे केवळ चेहरा स्कॅन करून एंट्री किंवा एक्झिट करता येतं। चीनमध्ये दरवर्षी 500 ते 600 किलोमीटर लांबीच्या मेट्रो लाईनची निर्मिती केली जात आहे, तर 2035 पर्यंत त्यांना 25,000 किलोमीटरपर्यंत मेट्रो निर्मिती करायची आहे। ही AI, 5G आणि ग्रीन एनर्जीचा वापर करून केली जात आहे। साऊथ अमेरिकेतल्या अर्जेंटिना इथल्या ब्युनोस आयर्स इथे सर्वात स्वस्त मेट्रो सर्व्हिस आहे आणि एकतर्फी प्रवासासाठी $0.12 म्हणजे सुमारे 10 रुपये एवढाच प्रवास खर्च आपल्याला द्यावा लागतो। तो युरोपमधल्या लेक्झमबर्ग इथे पूर्णपणे मोफत मेट्रो सर्व्हिस आहे, तिथल्या स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी सुद्धा। इथल्या फक्त फर्स्ट क्लासमधनं प्रवास करण्यासाठी आपल्याला तिकीट काढायला लागतं। ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या न्यूज परामर्श या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।